मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर रविवारी 9 मार्च रोजी सकाळी 8:30 वाजण्याच्या सुमारास धानिवरी गावाच्या हद्दीत भीषण अपघात झाला। या दुर्घटनेत कासा येथील चेतन निकोले वय वर्ष 28 आणि शेणसरी येथील राणी सुरेश बोरसा वय वर्ष 21 या दुचाकी स्वारांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला। मात्र या अपघाताला महामार्गावरील अपूर्ण कामे आणि ठेकेदार यांचा हलगर्जीपणा जबाबदार असल्याचं सांगत संताप आता व्यक्त केलं जात आहे। महामार्गावर सुरू असलेल्या पुलाच्या कामामुळे मुंबई लेनवरील वाहतूक गुजरात लेनवर वळवण्यात आली आहे। मात्र या ठिकाणी डिवायडर चुकीच्या पद्धतीने बसवला गेला असून सूचना फलकांचा अभाव आणि सिग्नलची गैरसोय आहे। यामुळे या भागात वारंवार अपघात होत आहेत। अपघाताच्या वेळी चेतन निकोले आणि राणी बोरसा दुचाकीवरून प्रवास करत होते। मात्र अचानक समोर आलेला डिवायडर स्पष्ट न दिसल्याने त्यांची दुचाकी त्या डिवायडरला धडकली। या धडकेनंतर दोघे रस्त्यावर पडले। त्याच वेळी भरधाव वेगाने आलेल्या अज्ञात वाहनाने त्यांना चिरडले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला, अशी माहिती आता या अपघाताप्रकरणी मिळत आहे। मात्र या दुर्घटनेनंतर स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र संताप उसळला आहे। चुकीच्या नियोजनामुळे या महामार्गावर सातत्याने वारंवार अपघात होत असून प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे निष्पाप नागरिकांना आपला जीव गमवावा लागत आहे। त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांवर त्वरित कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे। मात्र प्रत्यक्ष काहीच कारवाई होताना दिसत नाहीये ना याकडे गांभीर्याने कोण लक्ष घालताना दिसत आहे। सर्व काही राम भरोसे येथे सुरू असल्याचं चित्र आहे।